जुन्या 1000 आणि 500च्या नोटांचं लीगल टेंडर रद्द झालं असलं तरी मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना पगारात जुन्या नोटा देण्यात आल्यात। मालाड बोरिवली विभागात काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 8-9 हजार रुपयांचा पगार जुन्या नोटांच्या स्वरूपात वाटण्यात आलाय। एवढंच नाही तर पुढील 2 महिने जुन्या नोटांच्या रूपात पगार दिला जाईल असंही सांगण्यात आलंय। खरं तर कामगारांचे पगार थेट अकाउंटमध्ये जमा करावं असं पालिका आयुक्तांचे आदेश आहेत, मात्र तरीही कंत्राटदारांनी मनमानी सुरूच ठेवली आहे। शिवाय त्यांच्याकडून काळा पैसा पांढरा केला जाण्याची शक्यता आहे। आतापर्यंत माहिती हाती आली आहे त्याप्रमाणे बोरिवली वॉर्डमध्ये सुमारे 200 कामगारांना हा पगार देण्यात आलेला आहे। तेव्हा हे या पद्धतीने कामगारांच्या अशिक्षितपणाचा असंघटितपणाचा फायदा घेऊन हे पैसे रिचवले जात आहेत आणि हे पालिकेच्या समोर होते, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर होते। पालिकेला आम्ही तक्रार केलेली आहे, बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, पण अजून काही ॲक्शन होताना दिसत नाही आहे। राज्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यामुळे काल मुंबईत सहकार बचाव आंदोलन करण्यात आलं। मुंबईतल्या आझाद मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली। मुंबईतील रिझर्व्ह बँकेवर हा मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे राज्यातील सहकारी बँकांच्या नाड्या आवळल्या गेल्यात, त्यामुळे व्यवहार ठप्प झालेत। विशेष म्हणजे या मोर्चात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील सहभागी झाले। बसलेला जो सामान्य शेतकरी कष्टकरी मजूर आहे तो का काळाधनवाला आहे का, तो ब्लॅक मनीवाला आहे का? चेतन पारेख, हर्षद मेहता हे पतसंस्थेत निर्माण नाही झाले, हे नॅशनलाइज बँकेत निर्माण झाले। जिल्हा सहकारी बँकांना चलन बदलण्याची परवानगी नसल्यानं ग्रामीण भागात लोकांचे हाल होत आहेत। एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 261 शाखा आहेत। या शाखांमध्ये 10 लाख ठेवीदार आहेत, त्यातील 5 लाख शेतकरी आहेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर या सर्व शाखांमध्ये मिळून 687 कोटी रुपये जुनं चलन जमा झालंय। जिल्हा बँक सर्व शाखांना मिळून रोज 1 कोटी रुपये देतं, मात्र ही रक्कम कमी पडते। त्यामुळे ठेवीदारांना पैसे कसे द्यायचे हा प्रश्न आता पडलेला आहे। लग्न आहे तर यांच्या खात्यामध्ये 4.5 लाख रुपये जवळजवळ 1 वर्षापासून शिल्लक आहेत। आता मुलीचं लग्न आहे आणि खात्यात पैसे शिल्लक आहेत आणि आज आम्ही ज्यावेळेस पैसे काढायला गेलो त्यावेळेस ते म्हणतात 2000 रुपयांनी पैसे तुम्ही घ्या। आता आम्ही बँकेमध्ये जाऊन थकलो, लग्न 6 तारखेला आहे, पण कुठलाच ब्राह्मण चेक घेत नाही, घोड्यावाला चेक घेत नाही, कोणाचे बँक अकाउंटच नाही आहेत त्यांचे। 14 तारखेला संध्याकाळी परत सर्क्युलर आला की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी अशा प्रकारच्या 500-1000च्या नोटा घेऊ नये। रोजचे आम्हाला 40 कोटी रुपये रोजचे चलनात लागतात। तर ह्या जर नोटा जर आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही खाली लोकांना कशा काय द्यायच्या? राज्यातल्या एकाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्यवहार करण्याचा, पैसे घेण्याचा, बदलून देण्याचा मला तर वाटतंय केंद्र सरकारनं परवानगी देऊ नये। कारण जर अशी परवानगी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिली तर हे सगळे घोटाळे बहादर त्या ठिकाणी जातील। शेवटी रेकॉर्ड त्यांच्या हातामध्ये, ते सगळे त्यांचे काळे पैसे पांढरे करून या माध्यमातून घेतील। बँकेत काळबेरं झाल्याच्या शक्यतेवरून आयकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नाशिक जिल्हा बँकेची चौकशी सुरू केली आहे। केंद्र सरकारनं 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यानंतर 8 नोव्हेंबरच्या रोजी काही संचालकांनी दादागिरी करत बँकेचे 47 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप आहे। एकाच दिवसात बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तब्बल 273 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या। त्यामुळे हे सगळे व्यवहार सुद्धा संशयास्पद असू शकतात। त्यामुळे आयकर विभाग याची कसून चौकशी करणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा युतीचे संकेत दिलेत। आजपर्यंत युती आणि भगव्यावर लोकांनी विश्वास दाखवलाय, तो आपण सार्थ ठेवला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तर युतीची बैठक विकासासाठी होते, मात्र इतर पक्षांच्या कार्यक्रमात लोक तलवारी बंदुका घेऊन येतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय। गुंदवली, कापूरबावडी, भांडूप भूमिगत जलबोगद्याचा लोकार्पण सोहळा झाला। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते। निवडणुकांमागून निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जवळपास गेले 20 वर्ष या मुंबईकरांनी आपल्यावरती, आणि साहजिकच आहे शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती आणि भगव्यावरती
विश्वास ठेवलेला आहे. खरं म्हणजे या भांडूपनेच बघितलंय उद्धवजी की एकीकडे या भांडूपमध्ये काही पक्ष आपण विकासाचं काम करण्याकरता कार्यक्रम करतोय आणि 2-3 दिवसापूर्वी ह्याच भांडूपमध्ये काही पक्षांच्या कार्यक्रमात बंदुका निघाल्या आणि तलवारी निघाल्या. त्याच्यामुळे मूलभूत हा जो फरक आहे हा लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना माहिती आहे की विकासाच्या वाटेवर काढणारे पक्ष कुठले आहेत. मुंबई महानगरपालिकेत भाजप स्वबळावर लढणार असं वक्तव्य करून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी खळबळ उडवली. त्यानंतर आता पुन्हा पोस्टरबाजीला ऊत आलाय. सोमय्या यांच्या वक्तव्याचा समाचार या पोस्टरबाजीतून घेतलाय. मुंबईतील भाजपच्या कार्यालयासमोर अज्ञातांकडून किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली. नागरोटामध्ये दहशतवाद्यांशी 2 हात करताना शहीद झालेले पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांच्यावर काल भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल दुपारी मेजर कुणाल गोसावींचं पार्थिव पंढरपुरात दाखल झालं. त्यावेळी मोठ्या संख्येनं जनसागर लोटला होता. त्यानंतर त्यांचं पार्थिव वाखरी गावात आणण्यात आलं आणि अंत्ययात्रेनंतर त्यांच्यावर अंत्यविधी पार पडले. मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवाला त्यांची 5 वर्षांची मुलगी उमंगनं मुखाग्र दिला. नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीचे वीर सुपुत्र शहीद लान्सनाईक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोहा तालुक्यातील जानापुरीत पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. नागरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लान्सनाईक संभाजी कदम धारातीर्थी पडले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 3 वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे. 2 दिवसात रिलायन्स जिओची मोफत ऑफर संपणार म्हणून चुकचुकणाऱ्या ग्राहकांना आता मुकेश अंबानी यांनी सुखद धक्का दिलाय. कारण 31 मार्चपर्यंत तुम्ही रिलायन्स जिओचा मोफत लाभ घेऊ शकणार आहात. हॅपी न्यू इयर ऑफर म्हणून अंबानी यांनी नवी घोषणा केली आहे. ट्रायनं रिलायन्सला मोफत ऑफरचा लाभ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही 31 मार्चपर्यंत अंबानी यांनी ग्राहकांना दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. यावेळी मुकेश अंबानींनी नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले. Starting 4th of December 2016, every new Jio user will get Jio's data, voice, video and the full bouquet of Jio applications and content. मोदी सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकले. आता 65 रुपयांना 9 वॅटचा LED बल्ब मिळणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे लोकांनी LED बल्ब वापरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलंय. यासाठी LED बल्बची किंमत थोडी अधिक असल्यानं अनेकांच्या हे आवाक्याच्या बाहेर होतं. त्यामुळे आता सरकारनं अवघ्या 65 रुपयात 9 वॅटचा LED बल्ब देण्याची योजना आणली आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना येऊर रस्त्यानजीक पालिकेला एक लॉज आढळून आला. त्याची भिंत पाडल्यानंतर आत अनैतिक धंद्याची गुहा सापडली. सत्यम नावाच्या या लॉजच्या खाली 3 मजले बांधण्यात आले, ज्यात जवळपास 290 खोल्या होत्या. या खोल्या 10 बाय 20 आकाराच्या असून आत एक बेड आणि पंखा इतकंच साहित्य आहे. महापालिकेला कारवाई करताना इथं दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून आलं. पण पालिका, वन विभाग आणि पोलीस यांच्या अखत्यारीतल्या या भागात इतकं मोठं बांधकाम झालं तरी कसं आणि ते कुणाला कळलंच कसं नाही असा सवाल आता विचारला जातोय. गिरणी कामगारांच्या कुटुंबासाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण आज MMRDA कडून गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पनवेल इथल्या 2417 सदनिकांची संगणकीय सोडत होणार आहे. सकाळी 10 वाजता वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत होणार आहे. एकूण 1,38,986 अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेत समावेश आहे. कल्याणमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल शिवसैनिकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेकडील MIDC परिसरात शिवसेनेनं उभारलेल्या ओपन जिमचं बुधवारी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर वाहतूक कोंडीची समस्या मांडली. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडच्या सुभाष चौकात होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस डोकेदुखी बनत चालली असून त्यावर पालिकेनं उपाय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यात आता PMPLनं महिन्याला 1 दिवस मोफत प्रवास करता येणार आहे. तर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी महिन्यातून 1 दिवस
पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा द्यावी असा प्रस्ताव माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांनी स्थायी समितीला दिला होता। या प्रस्तावाला स्थायी समितीत एकमतानं मंजुरी देण्यात आली। दरम्यान एका दिवसाचं उत्पन्न पालिकेनं द्यावं अशी मागणी PMPLनं केलेली आहे आणि या महिन्यात मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। पुण्यातल्या पुरंदर विमानतळासाठी केल्या जाणाऱ्या जागेचा सर्व्हे येत्या 7 ते 8 महिन्यात पूर्ण होईल। हा सर्व्हे पूर्ण झाल्यावरच कोणत्या गावातील जमीन विमानतळासाठी घ्यावी लागेल हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन MIDCचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलंय। येत्या 2 महिन्यात पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात येणार असून त्यात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल अशी माहिती त्यांनी दिली। हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुंडांचा धुडगूस बघायला मिळाला। उत्तर बियर बारमध्ये मोहसिन खान या गुंडाच्या टोळीनं बारमध्ये येऊन धिंगाणा घातला आणि तोडफोड केली। त्यापूर्वी नागपूरच्या क्लाउड 7 बियर बारमध्ये अशाच प्रकारची तोडफोड झाली होती। नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गुंडगिरी वाढत चालली आहे। मात्र नागपूर पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली दिसून येते। ठाणे पालिकेच्या कोपरी भागात समितीत काही तांत्रिक कारणांमुळे मराठीतून जन्म मृत्यूचा दाखला मिळाला नाही। त्यावर आक्रमक होत मनसेने प्रभाग समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि यापुढील काम मराठीतूनच व्हायला हवं अशी मागणी केली। तसं न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी 4 सराईत मोबाईल चोरांकडून 6,26,000चा ऐवज हस्तगत केलाय। पोलिसांनी या मोबाईल चोरांकडून 105 मोबाईल हस्तगत केलेत। नाशिक शहरातील भाजी मार्केट, बस स्टॉप या अशा गर्दीच्या ठिकाणी ही टोळी चोऱ्या करत होती। नाशकात मोबाईल चोरांचं मोठं रॅकेट सक्रिय असून पोलीस त्याचा तपास करतायत। यानंतर बातमी पुण्यातल्या पाणीबाणीची। पुणे महानगरपालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता जलसंपदा विभागानं मंगळवारी शहराचा पाणी पुरवठा बंद केला। त्यामुळे बुधवारी पुण्यात पाणीबाणी निर्माण झाली। ठरवून दिलेल्या 1200 MLD पेक्षा जास्त पाणी वापरल्यानं हा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। त्यावर आक्रमक होत महापौरांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर हा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून पुणेकरांनी पाणी जपून वापरलं नाही तर पुन्हा तो बंद करण्याचा प्रति इशारा जलसंपदा मंत्र्यांनी दिला। वाघपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात महाराज बाग चौकात लावलेल्या वाघाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। काही अज्ञात लोकांनी चौकातील वाघाचे दात काढून टाकलेत। वाघाच्या पुतळ्याची ही विटंबना पाहून नागपुरात संताप व्यक्त करण्यात येतोय। तुम्ही बघता बातम्या सुपरफास्ट आणि यानंतर अहमदनगरमधून एक महत्त्वाची बातमी येते। अहमदनगर शहरात मध्यरात्री 38,50,000 रुपये रोकड सापडली आहे। सर्व नोटा जुन्या 1,000च्या असल्याचं देखील समोर येत आहे। पेट्रोलिंग करताना पोलिसांना ही रक्कम आढळून आली आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, ही रक्कम कुणाची आहे आणि कुठून आलेली आहे? विलास, रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त घालत होते, पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पोलिसांना नगर शहरामध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांकडून आढळून आलं। त्यावेळी पेट्रोलिंग करताना पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली। त्यावेळी त्या व्यक्तीकडे 38.5 लाखाच्या नोटा आढळून आलेल्या। राहुल भंडारी असं या व्यक्तीचं नाव आहे। तो मध्यरात्री या परिसरात फिरत होता। तर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे या नोटा आढळल्या। विशेष म्हणजे या सर्व नोटा 1,000च्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतरही या व्यक्तीकडे 1000च्या तब्बल 38-38.5 लाखाच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचे पोलिसांपुढे चौकशीचं असं स्वरूप राहणार आहे की ही व्यक्ती रात्रीच्या वेळी एवढी मोठी रक्कम घेऊन कोठे फिरत होती, कोणाच्या शोधात होती, हा पैसा काही व्हाईट मनी करण्याचा प्रकार होता का की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची ही वाट पाहत होती। कारण हा जो पैसा आहे, नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतरही नागरिकांकडे अजूनही 1000 आणि 500च्या अनेक नोट आहेत। अनेक वेळा असं बोललं जातं की या नागरिकांना त्यांचा जो ब्लॅक मनी आहे तो व्हाईट करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात। त्याचाच हा एक प्रकार असल्याचं प्रथमदर्शी तरी समजतंय। कारण ही व्यक्ती ह्या नोटा ज्या आहेत 1000च्या जुन्या, तर त्या नोटा चेंज करून दुसऱ्या व्यक्तीकडून नव्या नोटा घेण्याचं असं बरंचसं सत्र सर्वच ठिकाणी चालू आहे। नगरमध्ये हा प्रकार सर्वत्र आहे। त्यातीलच हा एक प्रकार आता उघड झाल्याने नगर शहरामध्ये जे काही ब्लॅकचं व्हाईट करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता एक खळबळ उडालेली आहे।
धन्यवाद पांडुरंग, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भगवान गडाला निधी दिल्याचं कोणतंही श्रेय मी घेत नाहीये. हा निधी 2014 साली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. माझ्यावर श्रेयवादाचा आरोप करतात, त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. भगवान गडासाठी सरकारकडून 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून गडावरील अतिथीगृहाचं काम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी मुंबईत दिली होती. त्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा यांच्यावर टीका करत हा निधी त्यांनी नाही तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि कोणीही त्याचं श्रेय लाटू नये, असंही विधान नामदेव शास्त्रींनी केलं होतं. हे सगळं होत आहे, माझं अजिबात त्याच्या श्रेयाचं मी कधी लाटणार नाही आणि श्रेय लाटण्यासाठी माझ्याकडे एवढे काम आहे ते तेव्हाच मंजूर झालेलं आहे. मी ॲब्सोल्युटली त्याच्यावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही. उगीच माझ्या नावाने आता हे दुःखी होते. यानंतर टोलच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी येते. राज्य सरकारनं जेव्हा टोल बंदीचा निर्णय घेतला त्यानंतर कंत्राटदारांच्या भरपाईसाठी टोलची मर्यादा आता वाढवली जाणार आहे. कारण जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करावी अशी मागणी टोलच्या सगळ्या कंत्राटदारांनी केली होती, पण सरकारनं त्या संदर्भातलं नुकसान भरपाई न देता टोलची जी मर्यादा आहे ती वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रश्मी, टोलधारकांनी टोलच्या कंत्राटदारांनी जी मागणी केली होती ती मान्य न करता सरकार असं म्हणतंय की टोलला वाढीव दिवस दिले जाणार आहेत. काय नेमका निर्णय सरकारनं घेतलाय? विलास, आपण बघतोय नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि 1000च्या ज्या नोटा आहेत त्यावरनं कुठेतरी टोल नाक्यांवर वादविवाद होत होते. ट्रॅफिक ज्या रांगा होत्या त्या वाढत होत्या, त्यामुळे ट्रॅफिक देखील होत होतं. तेव्हा केंद्राने जसा निर्णय घेतला होता की जे टोल नाके त्यावरची टोल वसुली बंद करायची, त्या धर्तीवर राज्य सरकारने पण निर्णय घेतला होता. आणि अर्थात जे कंत्राटदार होते त्यांची मागणी होती की आम्हाला ही जी नुकसान भरपाई ती भरपाई करून देण्यात यावी. राज्य सरकार कुठेतरी असा विचार करत आहे की ह्या सर्वांना कॅश देण्यापेक्षा किंवा ही नुकसान भरपाई देण्यापेक्षा त्यांची जी कालमर्यादा आहे ती कुठेतरी काही दिवस वाढवून द्यायची. त्यामुळे आत्ताचं जे 3 आठवड्यामध्ये नुकसान झाले ती भरपाई ते त्या वाढीव दिवसांमध्ये करू शकतील. कारण आपण बघतोय राज्य सरकार पुढे देखील आर्थिक पेचात आहे, आर्थिक संकटात राज्य सरकार आहे. त्यामुळे कुठेतरी कॅशमध्ये किंवा इतर नुकसान निधी देण्यापेक्षा ही जी कालमर्यादा आहे टोल वसूल करण्याची ती काही दिवस त्यांना वाढवून देण्यात येईल, ज्यामध्ये ती त्यांची नुकसान भरपाई ते करून देऊ शकतील. प्रत्येक कंत्राटदाराला काही वर्षापर्यंतची ही जी कालमर्यादा आहे ती काही दिवस अजून वाढवून दिली तर ही नुकसान भरपाई ते करून घेऊ शकतील, असा राज्य सरकारचा विचार आहे. आपण बघतोय केंद्रानुसार उद्यापर्यंत देखील राज्यामध्ये टोल वसुली बंद आहे आणि 3 डिसेंबरपासून ती सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या हा राज्य सरकारचा विचार दिसतोय. विलास, धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.